सजल भातोस याच्या विरोधामध्ये त्यांनी षटकार ठोकलाय राजू कंग. कराडचा बकासूर आहे आणि एका बाजूला कराडचा टॉम सुजित शेवाळे पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. जबरदस्त मॅच होणार आहे. काल देखील अंधारामध्ये आपण मॅच पहिली खालपे टीमची आणि त्यांनी तो मॅच विन केलाय. तो सजल भातोची सध्या बॉलिंग करतोय आणि पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. शॉर्टपीस बॉल होता आणि त्याला पुल केलाय राजू कंगच्या बॅटमधून षटकार. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार. ओहो परफेक्ट ब्लॉक टाकलाय. बॅटचा खरं तर वॉटरमध्ये चांगला वापर केला होता. हा बॉल या बॉलवरती एक सिंगल धाव इथे प्राप्त होते. डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल धाव. 2 षटकांचा मॅच आहे. दोन्ही संघाची नोंद घ्यायची आहे आणि प्रथमच खरं तर रबर बॉल क्रिकेट खेळत आहे कालपे टीम. कालचा दिवस त्यांचा आपण पाहिला. संध्याकाळ गाजवली होती. नेक्स्ट बॉल शॉट बॉल टाकलाय आणि काय घडेल. ओहो आणि ते महत्वाच्या क्षणाला काय घडलं. रिव्ह्यू दिलाय बारडे. रबर बॉल क्रिकेटमध्ये रिव्ह्यू दिलाय. चला मी आयोजक टीम या लगेच. आता आयोजक टीम चला अंपरचा रिव्ह्यू आहे. त्यांनी कॉल दिलाय. बॅटर गॉन आहे. आउट आहे बॅटर. चला सुजित शेवाळे मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 1. चला 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 लगेच. जास्त वेळ घेऊ नका. घाई करू नका. घाई करायची आपल्याला. बघा इथे पण देखील स्पष्टपणे आउट आहे बॅटर. बॅट टेकली नाहीये त्यांनी आणि सुजित शेवाळे मैदानाच्या बाहेर चाललाय. महत्वाची विकेट. एकही बॉल न खेळणारा फलंदाज सुजित शेवाळे करडचा डॉन मैदानाच्या बाहेर येतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. आता राजू कंकला मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत राहणं खूप तितकंच महत्वाचं आहे. 7 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आला. 3 बॉलच्या पाठीमागे. सात धावा झाल्यात धाव फलकावरती. फलंदाजी ते सुजित शेवाळे मैदानाच्या बाहेर. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी संतोष शेवाळे मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगले इथे गेम प्लॅन करावा लागेल. चांगला गेम इथे पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. नेक्स्ट बॉल चांगला फटका एक्झिक्यूट केलाय आणि बॉल आला सीमारेषेच्या लगत. उमेश कदम बॉलच्या खाली. ओहो बॉल दिसटला. तोपर्यंत एकच सिंगल धाव इथे प्राप्त केले. राजू कंकने फक्त एकच धाव घेतली आहे. माहिती आहे कारण का राजू कंक हा मोठे फटके खेळू शकतो आणि सध्या पाऊस थांबलाय. पाऊस येतोय. रिमझिम पावसाच्या जरी याच वेळेला खरं तर पाऊस आला होता आणि त्या टायमाला कालपे संघ खेळत होता. 8 धावा धाव फलकावरती. राजू कंक बॅटिंग करतात. त्यांच्या बाजूच्या बॅटमध्ये एक डंक आलाय. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. फिल्डर अगदी आतमध्ये बोललाय त्या कव्हर मध्ये. ओहो आणखीन एक बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल आला डॉट. राजू कंक कराडचा बकासूर नेहमी सूर लावतो. पहिल्या बॉलवरती सूर लावला आणि काय कमबॅक केलं. मागील 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. सजल भातोस आहे एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे आणि त्याच्या राजू कंक फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. सिंगल धाव या बॉलवरती मिळेल. चांगली इथे बॅटिंग चांगली बॉलिंग. दोन्ही सध्या आपण बॅलन्स सध्या स्थितीमध्ये दोन्ही संघ पाहत आहोत. धावीत एक सिंगल येते. बघता बघता एका षटकाचा इथं खेळ समाप्त झालेला आहे आणि धाव फलकावरती आतापर्यंत आलात तर एकूण 9 धावा. चला मी काही सन्मान घेतोय. खरं तर गणेश शिंदे या खेळाडूला सर्वाधिक सध्या आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या खेळाडूला जास्तीची मागणी आहे ॲज अ आयकॉन म्हणून असे गणेश शिंदे यांचा मी सन्मान करतो. मोठमोठ्या स्पर्धा ते खेळत आल्यात आणि मला आणि त्याचबरोबरीनं पाटण तालुका प्रीमियर लीग पाटण प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीज अर्थात मोटरसायकल ज्याने बाईक जिंकली होते. जे स्वप्न काही असतात ते अधुरे असतात ते पूर्ण करणारे आमचे खेळाडू गणेश शिंदे आमच्या शेमडी टीमचे आयकॉन यांचा मी सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती करतोय. अक्षय केसारकर एक आलेत. पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न. अजय भातोसे नो डाऊट. फलंदाज राजू कंक मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का मोठा हादरा आणि याच हादऱ्यातून आता येवते टीमला खरं तर सावरायचं या मॅच मध्ये. 2 महत्वाचे फलंदाज मैदानाच्या बाहेर आणि अक्षय केसारकर 1-47 आणि बुलेट अजय भातोसे सारख्या गोलंदाजानं खेळाडूंना बॉलिंग नाही टाकली की रायगड प्रीमियर लीग सारख्या प्रीमियर लीग खेळतो. खारघर प्रीमियर लीग मध्ये
चांगली कामगिरी करतो, पनवेल प्रीमियर लीगमध्ये कामगिरी करतो, परंतु पुढे संघ जावा, वाटचाल व्हावी म्हणून स्वतःने गोलंदाजी घेतले नाही, कारण का रबर बॉल क्रिकेट कधी खेळत नाहीये. अक्षय केसर करतोय, विश्वास दाखवला, लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. आकाश शेवाळे पहिला बॉल, आकाश शेवाळे पिक केला या बॉलला, कॅच हवेमध्ये, फिल्डर तिथे साहिल, ओहो कॅच ड्रॉप. 2 धाबा इथे मिळतील का? नाही, एकच धाब इथे घेतली जाते. हातामध्ये बॉल होता, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं होतं. चांगला फटका साहिल शेवाळेचा पाहायला मिळाला. राजू कंगने सुरुवात चांगली केली होती, त्याच्या बॅटमध्ये मोठा फटका. त्याच्यानंतर राजू कंग सध्या आता मैदानाच्या बाहेर. 10 धावा धाव फलकावरती आल्यात आतापर्यंत. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. चांगली ती स्पर्धा, चांगलं एजंट नियोजन. 10 धावा धाव फलकावरती. 8 बॉलच्या पाठीमागे अक्षय केसरकर पुन्हा एकदा वेग चांगला आहे, चांगला टप्पा, पुन्हा एकदा हुक केलंय बॉलला, पाठीमागे बॉलला वळण दिलं, एकच धाव मिळेल, 1 धाव मिळते या बॉलवरती. चांगलं छान क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ इथे कष्ट करतायत, दोन्ही संघ मेहनत करतायत. चला टॉस साठी या अंबावडे आणि जाधव उमरी टीम. चला लगेच यायचं आहे, अंबावडे टीम आणि जाधव उमरी टीम लगेच या. चांगला बॉल, आणखी इथे पिक करण्याचा प्रयत्न अजय बातोसे. आणखी एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. 3 फलंदाजी ते दाखल मैदानाच्या बाहेर गेले. 11 धावा धाव फलकावरती. अक्षय केसर देखील चांगली बॉलिंग करतोय. चला अंबावडे टीम आणि जाधव उमरी तुकाराम, ज्यांनी दुपार गाजवले, तुकाराम आणि स्वप्नील देऊंगलेनं. चला सन्माननीय आदरणीय सागरजी दादा साळुंके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला सागरजी प्रकाश साळुंके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. जयदीप नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. तब्बल धावा झालेत आतापर्यंत, एकूण 11 धावा. 4 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. चांगली बॉलिंग इथे आतापर्यंत, फक्त आणि फक्त 2 धावा इथे. जाऊया मॅचच्या दिशेने. आणखी किती हुक केलाय, जबरदस्त फटका, फक्त एकच धाव मिळेल बॉलच्या पाठीमागे. जाधव उमरी टीमनं टॉस जिंकला आणि बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतलाय. तुकाराम जाधव उमरी संघ 2 षटकांचा मॅच असणार आहे. चला हा चालू मॅच सध्या 2 षटकांचा आहे. 12 धावा धाव फलकावरती. पहिल्या बॉलवरती षटकार आला ना, त्याच्यानंतर 10 बॉलच्या पाठीमागे फक्त धावा आल्या त्या 6. काय गोलंदाजी केली, ॲक्युरसी अँगल, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन, त्याचं विश्लेषण आणि त्याचा तो अँगल अप्रतिम राहिला. अक्षय केसारकर AK-47 सध्या बॉलिंग करतोय. चांगली बॉलिंग आतापर्यंत केलंय. बॉलर तयार, शेवटचा बॉल, आक्रमण चांगलं केलंय, बॉल ऑन साईडला टर्न केलंय, चांगली फिल्डिंग होते. 1 धाव आतापर्यंत मिळाले आहे आणि एकापेक्षा अधिकचं काही मिळणार नाहीये. टार्गेटेड सेट केलंय 14 धाव्यांचा, 13 धावा जमा केल्यात. त्याचबरोबर आम्ही काही सन्मान घेतोय. त्याचबरोबर आमच्या शेमडी गावचे मच्छी मार्ग संस्था चेअरमॅन सन्माननीय आदरणीय अंकुजी साळुंके साहेब यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. उद्योजक आहेत आणि त्यांचा आम्ही दिलदार मनाचा राजा माणूस. बरीचशी आम्ही माणसं पाहिली, परंतु जी माणसं आम्ही जोडले ती महत्वाची आहेत आणि अंकुजी साळुंके साहेब यांचा मी सन्मान करतोय. चला येवते टीम, कोणताही वेळ न घेता लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि त्वरित बॅटिंगसाठी अकालपी टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं आहे. सन्माननीय आदरणीय अंकुजी साळुंके साहेब यांचा ते सन्मान करत आहोत. चला आणखी कमी. चला त्याचबरोबर श्री सूरज दादा साळुंके साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करतोय आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर ज्यांनी 3य क्रमांकाचं ज्यांनी पारितोषिक आणलं त्यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. श्री सूरज दादा साळुंके साहेब, त्याचबरोबर एक श्री लक्ष्मणजी साळुंके साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. खास करून जो आम्ही सन्मान घेतोय ते गावावरून खास करून या स्पर्धेसाठी आलात आणि यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. श्री लक्ष्मण दादा साळुंके साहेब यांचा देखील एका शब्दावरती म्हणजे आपल्या युवकांवरती दिलेली थाप, ती 350 किलोमीटरचा प्रवास करून खरं तर आलेत, त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच, जास्तीचा वेळ घेऊ नका. त्याचबरोबरीनं श्री सागरदादा साळुंके साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. श्री सागरदादा साळुंके साहेब म्हणजे गावावरती असलेलं प्रेम आणि गावासाठी कधीही कुठे पण आम्ही याला तयार आहे.
मग तुम्ही नवी मुंबईमध्ये मॅचेस ठेवा या मुंबईमध्ये मॅचेस ठेवा, आमची हजेरी ही प्रार्थनीय असणार आहे आणि असे व्यक्तिमत्व आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतोय. चला मॅचकडे आपण जाऊया. जबरदस्त मॅच, फक्त धावा जमा केल्यात त्या युती टीमनं. 13 धावा, 14 धाव्यांची आवश्यकता आहे. स्पीडअप करायचा आहे, जास्तीचा वेळ घेऊ नका. तुकाराम जाधव लगेच आपली बॅटिंग ऑर्डर पाठवायची आणि आंबावडे टीम आपण लगेच फिल्डिंगला लावायचं आहे. चला 13 धाव्यांची आवश्यकता आहे. सुजित सेवाले कराडचा डॉन आणि समोर असणार आहे सजल भातोसे, ज्यांनी काल खरं तर पराक्रम केलाय. अंधारात मध्ये पाऊस होता आणि पावसामध्ये 1 ओव्हरमध्ये 21 हव्या होता आणि अकालपे टीमनं संपूर्ण होप सोडला होता की आम्ही मॅच पराभूत झालो. परंतु जे सजल भातोसे आहेत त्याचे डोळे आहेत ना घारे आहेत म्हणून तो मॅच जिंकला. कारण का घारा डोळ्याची माणसं असतात त्यांना बॉल दिसतो प्रताप, आणि ते काल पाहायला मिळालंय. म्हणजे आता म्हणतात ना घारा डोळ्यावरती माणसावरती विश्वास ठेवू नका, परंतु विश्वास ठेवावा देखील लागतो कधी कधी, आणि तो काल विश्वास ठेवला होता. जाऊया मागच्या दिशेनं. आजच्या दिवसामध्ये काय करतोय सजल भातोचे. समोर असणार आहे करडचा डॉन सुजित सेवाळे. पहिला बॉल अंधाधुंदी कारभार. पहिला बॉल डॉट आलाय, चांगला बॉल सुजित सेवाळेचा राहिला. पहिला बॉल डॉट टाकलाय. 11 बॉल 13ची मॅच ऑन आहे. बरोबर आहे, दिवस आहे आता 14ची गरज आहे. 14 धावा जमा करायच्या आहेत. शिल्लक बॉल आहेत ते 11. एका बाजूला जे भातोसे पाहायला मिळतोय, सजल भातोसे स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात आपल्याला. कालचा रात्र त्यांनी गाजवले ती श्याम मोदी. नेक्स्ट बॉल, ओहो लोवर फुल टच कॅचचा कॉल. फिल्डर बॉल पर्यंत जाता तरी कदाचित कॅच होऊ शकते. कॅच ड्रॉप. 2 धावा पूर्ण केल्यात. ओह माय गॉड, तिसरीचा कॉल देखील येऊ शकतो का? नाही, 2 धावा आल्यात. कॅच महत्वाची होती. सजल भातोसे हा महत्वाचा खेळाडू या मॅच मध्ये. ही मॅच जिंकायची आहे तर सजल भातोसेची विकेट तितकीच इम्पॉर्टंट आहे ते टीमला. कारण का कालचे जर संध्याकाळचं सत्र जर आपल्याला आठवलं, भर पाऊस होता, त्याचे अंधार होता, 6 बॉलला 21 पाहिजे होत्या आणि त्यांनी ते काम करून दाखवलं होतं. आणि तेव्हाच तर सेमीफायनल मध्ये हा संघ पोहोचलाय. ओव्याख्याम खालपे 2 धावा आल्यात. 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा. कॅच ड्रॉप झाला. मोठी बातमी आहे अक्कालपे टीमसाठी. नेक्स्ट बॉल हुक केलाय, बॉलला हुक करण्याचा प्रयत्न केलाय, पंचांचा इशारा. यस, चांगला बॉल टाकलाय. डॉट बॉल आलाय. 1 बाउन्स इथे दिलेला आहे. हा बॉल तुम्ही पुन्हा टाकू शकत नाहीये. सुजित सेवाले चांगली बॉलिंग करतोय, तुम्ही आम्हाला रोखलंय आणि तोच आम्ही प्रयत्न इथे करणार आहे आणि सिद्ध देखील केलंय. या 3 बॉलच्या पाठीमागे फक्त धावा दिल्यात त्या 2. 9 बॉल 12ची आवश्यकता. सुजित सेवाले कराडचा डॉन चांगली बॉलिंग करतोय. राऊंड द विकेटने तो येतोय. नेक्स्ट बॉल सुजितचा तयार. ओहो मोठा धमाका आणि बॉल चालला इथे सीमा रेषेच्या बाहेर. 47 चरण ठोकलाय तो षटकार. युवा खेळाडू आहे आणि ह्या खेळाडूचं तुम्हाला सांगतो मी, फक्त अक्कालपेठ टीमकडनं एकच खेळाडू प्रॅक्टिस करतो, तोही हेलिपॅड खारघरला आहे, बरोबर टाटा हॉस्पिटलच्या समोर. आणि त्या मैदानामध्ये अगदी त्या हेलिपॅडवरती प्रॅक्टिस करतो. जबरदस्त बॅटिंग. गणेश साळुंके आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. 8 धावा झालेल्या आहे, 6 धावांची गरज आहे. षटकार ठोकलाय सजल भातोसेनं. चांगली बॅटिंग बॉलच्या रडारमध्ये, बॅटच्या टप्प्यामध्ये, आणि चांगली ते बॅटिंग या मॅचमध्ये करतोय. नेक्स्ट बॉल, ओहो आणखीन एक येते. उस्मानी, तुफानी, लुटमानी आणि सजल भातोसे अकल्प्याचा वाघ आहे आणि त्या वाघानं फोडली त्या डरकाली. षटकार. ही मॅच देखील या षटकारानं त्याने समाप्त केलंय आणि थेट आता फायनल मध्ये पोहोचलाय टीम अक्कालपे. अभिनंदन टीम. चला जाधव, उमरी, तुकाराम, स्वप्नील देऊन गेले तुम्हाला पाहायला मिळतील बॅटिंग करत असताना. तुकाराम जाधव त्याच्या समवेत आहे. राजू कंग आपल्याला विनंती आहे की आपण यावं. राजू कंग जिल्हा आयकॉन सातारा, आम्ही आपला सन्मान करणार आहोत. नाही आहे का राजू कंग? राजू कंग, सुजित, राजू कंगचा आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. एक कोणी प्रतिनिधी यायचं आपण या. राजू कंगचा आपण सन्मान स्वीकार. सुजित आपण यावं, कारण का आपण देखील एक सातारा जिल्हा आयकॉन आहात आणि आपण राजू कंगचा सन्मान करणार आहोत. सुजित त्याचा सन्मान स्वीकारणार आहे आणि जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये
परिवर्तन करतोय. आवाज ऐकूया आपण प्रदीप सालुंके सरांचा. थँक्यू सो मच. चला प्लेअर ऑफ द मॅच सजल भातोसे लगेच यायचं आहे आणि महेंद्रजी साळुंके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आपण करणार आहोत. चला यायचं लगेच या.